नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघतो की पुणे मंडळासाठी काही अनिवासी आणि कार्यालयीन गाळ्यांची जाहिरात आलेली होती. त्या जाहिरातीमध्ये ज्या डिटेल्स होत्या, त्या डिटेल्स 20 तारखेला अवेलेबल होणार होत्या, की ज्या डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्या जाहिरातीबद्दल, ती 20 तारखेला अवेलेबल होणार होती. तर म्हाडाकडून ज्या डिटेल्स आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या आपण बघणार आहोत की अ, त्या कुठं आहेत ते, जे गाळे आहेत ते आणि त्यांचा एरिया काय असणार आहे किंवा प्राईस काय असणार आहे, त्या डिटेल्स आपण आज बघणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून ज्या रेग्युलर अपडेट आहेत, लेटेस्ट अपडेट आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. चला तर मग आपण बघूया की काय त्या डिटेल्स आहेत. ही जाहिरात आलेली आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनिवासी दुकानी गाळे आहेत व कार्यालयीन गाळे हे ई लिलाव पद्धतीने विक्री योजना आलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यातील म्हाडा टावर्स, पिंपरी वाघिरे व संत तुकाराम नगर ह्या ठिकाणी ह्या 3 योजना आहेत. त्यांच्या अंतर्गत 11 अनिवासी दुकानी गाळे आहेत आणि 20 अनिवासी कार्यालयीन गाळे आहेत. त्याचं ई लिलाव पद्धतीने विक्री होणार आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं प्रकल्प सर्वे नंबर 169, 170, 172, प्लॉट D1, संत तुकाराम नगर, पिंपरीच्या ठिकाणचं आहे. पिंपरीच्या ह्या योजनेमध्ये जर आपण बघितलं, इमारत D व C मधील दुकानांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. आपण जर बघितलं अनुक्रमांक दिलेला आहे. इमारत जो आहे तिचा इमारतीचा क्रमांक दिलेला आहे, दुकानाचा क्रमांक दिलेला आहे, आरक्षण वर्ग दिलेला आहे, जो कार्पेट एरिया तो दिलेला आहे आणि बांधकाम क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याची एक किंमत ज्या असणार आहे ती दिलेली आहे. तर असे टेबल आहे. त्यामध्ये D मध्ये जर आपण बघितलं तर 9 नंबरचं जे दुकान क्रमांक आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी 26.3 कार्पेट एरिया आहे आणि 44 लाख त्याची जवळपास प्राईज आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर दुसरा जो प्रकल्प आहे हा इमारत जी आहे ही D मधला होता आणि हा जो आहे तो पिंपरी वाघेरेचा आहे. पिंपरी वाघेरे पिंपरीमधलाच प्लॉट A, इमारत L व M मधील कार्यालयीन, हे जर बघितलं तर कार्यालयीन गाळ्यांचा तपशील आहे. यामध्ये L आणि M अशा 2 इमारत आहे, बिल्डिंग आहेत. त्यामध्ये हे दुकानाचे क्रमांक आहेत ह्या कॉलममध्ये. त्यानंतर जो प्रवर्ग आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे ती दिलेली आहे, त्याचा एरिया दिलेला आहे, कार्पेट एरिया आणि बांधकाम क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याची रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. हे कार्यालयीन गाळांचा तपशील आहे. सर्वे नंबर हा जर बघितला तर 309 पिंपरी वाघेरी मधलाच आहे. प्लॉट A, त्या A, L आणि Mच जी इमारत आहे त्यामधलेच आहे, पण हे जे गाळे आहेत हे दुकानी गाळे आहेत. हे जे वरती आहेत ते कार्यालयीन गाळे आहेत, त्यांचा तपशील आहे. ह्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी गाळे काही आहेत 10 नंबर आणि 11 नंबर. बाकी जवळपास सर्वसाधारण प्रवर्गासाठी या ठिकाणी बऱ्यापैकी गाळे अवेलेबल आहेत. त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. सेम आपण जर बघितलं या ठिकाणी सुद्धा काही सर्वे नंबर जर बघितलं तर 309 आहे. प्लॉट B, व्यावसायिक इमारत पिंपरी वाघेरीचीच आहे. हे कार्यालयीन गाळ्यांचा तपशील आहे या ठिकाणी. तर ह्यामध्ये जर आपण बघितलं तर हे दुकान क्रमांक आहे आणि सर्वसाधारण प्रवर्ग किंवा त्यांचा कार्पेट एरिया सेम. बाकी जे डिटेल्स आहेत ते सेमच आहेत. ह्या डिटेल्स तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता किंवा म्हाडाच्या वेबसाईटवर सुद्धा जी वेबसाईट दिलेली आहे. जर आपण बघितलं तर eauction.mahada.gov.in या संकेतस्थळावरती डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर हे जी नोंदणी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे आजपासून. आणि तुम्हाला जर स्कीम बघायची असेल तर त्या स्कीम ह्या ठिकाणी, आता ही eauction.mahada.gov.in ची वेबसाईट आहे. आता पुणे बोर्डाच्या आहेत, तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसते की पुणे म्हाडा eauction पुणे बोर्ड ह्या ठिकाणी जर तुम्ही केलात तर स्क्रीनवर तुम्हाला ज्या डिटेल्स त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आहेत त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. याची जर आपण बघितलं तर EMD अमाऊंट जी पे करायची आहे ती ह्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे 22/6/2026 पासून. हे सगळ्या गाळ्यांच्या डिटेल्स त्या आहेत ते eauction वेबसाईटवर अवेलेबल आहेत. किंवा जर तुम्हाला अधिकच्या माहितीसाठी म्हाडाकडून काही
रिप्रेझेंटेटिव्हचे नंबर या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. पिंपरी वगैरेसाठी हे 2 नंबर अवेलेबल केलेले आहेत. संत तुकाराम नगरसाठी हा 1 नंबर अवेलेबल केला आहे. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, किंवा विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचं विस्तृत विवरण व सामाजिक आरक्षणासंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण, अटी व शर्ती, तसेच ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तकं इत्यादी सर्व माहिती ह्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ती तुम्ही चेक करू शकता. ह्या ठिकाणी त्या डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत. आता जर आपण एखाद्या स्कीमच्या जर डिटेल्स बघितलं तर या ठिकाणी टेंडर नंबर आहे, टेंडर नेम आहे, शॉप नंबर आहे, त्याची प्रॉपर्टी यूज काय असणार आहे, स्कीम कोड काय आहे, OC स्टेटस काय आहे, किंवा जे आता महत्त्वाचं आहे की पेमेंट डिटेल, रजिस्ट्रेशन चार्जेस आहे, CGST, EMD किती भरावं लागणार आहे त्या गाळ्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी, आणि मोड ऑफ पेमेंट काय आहे, GST किती असणार आहे, किंवा एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर बघायला भेटणार आहे. तर ही वेबसाईट तुम्ही नक्की चेक करा. या ठिकाणी त्या सगळ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल शॉपच्या ज्या डिटेल्स आहे, किंवा ऑफिस आणि काही शॉप्स जे दिलेले आहेत ते सगळ्या डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणावरून चेक करू शकता. तर हे आहेत त्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या डिटेल्स. तुम्हाला डिटेल्स जर बघायचे असेल तर या ठिकाणी हेल्प आहे, किंवा हेल्प व्हिडिओ आहे, जे रजिस्ट्रेशन किंवा जे बिडिंग कसं होतं त्याच्याही डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहे, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे, म्हाडा शॉप ऑक्शन रजिस्ट्रेशन, EMD आणि बिडिंग कसं करायचं आणि अप्लाय कसं करायचं त्या संदर्भात एक आपण व्हिडिओ बनवलेला होता. तर तोही तुम्ही रेफर करू शकता, किंवा म्हाडाच्या वेबसाईटवर तुम्ही डिटेल्स चेक करू शकता. तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नवीन कंटेंट बनवायला किंवा तुमच्यापर्यंत शेअर करायला नक्की मदत होईल. थँक्यू.